सर्वांना नमस्कार. मी डॉक्टर लालासाहेब तांबडे, वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख कृषी विज्ञान केंद्र सोलापूर. आपण पाहतोय की सध्या जे ढगाळ वातावरण आहे, पावसाचं वातावरण आहे, या वातावरणामध्ये डाळिंबावरील खोडकिडा, ज्याला शॉर्ट होल बोरर असं आपण म्हणतो, त्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. त्याची जर लक्षणं आपण पाहिली तर झाडाची पाने पिवळे पडतात, फांद्या पिवळे पडतात आणि खोडावर आणि फांद्यावर सुईच्या आकाराची लहान छिद्र आपल्याला दिसतात. याचं जर उपाय करायचं झालं आपल्याला, तर बाग आपण स्वच्छ ठेवायला पाहिजे. बागेस पाणी साठवून देऊ नये. त्याचं जे पाणी जर साठत असेल तर त्याला ड्रेन करावं. नंतर प्रादुर्भावग्रस्त फांद्या ज्या आहेत, जिथं हा रोग प्रादुर्भाव झालेला आहे, त्या काढून नष्ट कराव्यात. आणि मर रोगास कारणीभूत असणारी बुरशी ही भुंगेऱ्यासोबतच असते. त्यामुळं त्याचं व्यवस्थापन करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि भुंगेऱ्याची उपजीविका ज्याच्यावर असणारी काही पिकं आहेत, जसं एरंडी आहे, आंबा आहे, पेरू आहे, साग आहे, हे आपण डाळिंबाजवळ लावू नयेत किंवा डाळिंबाजवळ राहणार नाही, त्याची काळजी घ्यावी. नंतर खोडाला लेप आपण लाल माती 4 किलो, इमामेक्टिन बेन्झोएट साधारणतः 20 मिली आणि कॉपर ऑक्सीक्लोराईड 25 ग्रॅम 10 लिटर पाण्यामध्ये आपण पाण्यात मिसळून त्याचा लेप जर दिला खोडाला, तर त्याचाही फायदा होतो. आणि महत्त्वाचे जे उपाय आहेत, त्याला पहिली आपण आळवणी किंवा ड्रेंचिंग म्हणतो. इमामेक्टिन बेन्झोएट 2 ग्रॅम, प्रोपिकोनॅझोल 2 मिली प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून त्याची पहिल्यांदा खोडाभोवती ड्रेंचिंग करावी, आळवणी करावी. दुसरी ड्रेंचिंगमध्ये आपण इमामेक्टिन बेन्झोएट 2 ग्रॅम आणि कार्बेंडायझिन 1 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात 15 दिवसानंतर दुसरी गरज पडली तर ड्रेंचिंग करावी. या पद्धतीनं आपण जर व्यवस्थापन केलं तर डाळिंबामधील शॉर्ट होल बोरर जो भुंगेरा आहे, याचं व्यवस्थापन आपल्याला करणं शक्य होईल आणि आपलं जे काही नुकसान होणार आहे ते आपल्याला टाळता येईल.